आत्ताची सगळ्यात मोठी बातमी. राज्यात भाजपला बसणार जोरदार धक्का. अनेक ठिकाणी राहावं लागणार महापौरपासून दूर. कोणता पक्ष करणार भाजपचा खेळ? सविस्तर पहा. महापालिका निवडणुकींच्या निकालांमध्ये भाजपने मोठं यश मिळवलं. राज्यात भाजप नंबर 1चा पक्ष ठरला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आहे. राज्यात जरी भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले, तरी मात्र अशा काही महापालिका आहेत, जिथे भाजपला आपला महापौर बसवण्यासाठी मित्रपक्षांच्या पाठिंब्याची गरज लागणारच. या महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळवता आलेली नाहीये. त्यामुळे आता सर्वच महापालिकांमध्ये महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. संख्याबळाची जुळवाजुळवी करण्यास सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये मुंबईसह अनेक महापालिकांचा समावेश होतो. मुंबईमध्ये भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले, तरी देखील भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या महापालिकेत महापौर पदासाठी भाजपला शिवसेना शिंदे गटाची साथ घ्यावी लागेल. तसेच कोल्हापूरमध्ये भाजपने यावेळी जोरदार मुसंडी मारली. या महापालिकेत भाजपचे 27 नगरसेवक निवडून आले, तर शिवसेना शिंदे गटाचे 15 नगरसेवक तसेच काँग्रेसचे सर्वाधिक 37 नगरसेवक आहेत. महापालिकेत सत्ता स्थापन करायची असल्यास इथे देखील भाजपला शिवसेना शिंदे गटाची मदत घ्यावी लागेल. मात्र या महापालिकेत शिवसेना शिंदे गट काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याची चर्चा समोर येत आहे. तसेच MIMने देखील या निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे. अनेक ठिकाणी MIMचे नगरसेवक निवडून आल्याने काही ठिकाणी MIM आता किंगमेकरच्या भूमिकेत दिसतोय. तसे स्पष्ट संकेत MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी दिले आहेत. भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी काही महापालिकेत आम्ही सर्व पक्षांना एकत्र करू, असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता काही महापालिकांमध्ये सर्वाधिक जागा येऊन देखील भाजपला सत्तेतून बाहेर बसावं लागू शकतं.